माणिकराव कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळणं भोवलं। कोकाटेंकडे कृषी खात्याऐवजी आता क्रीडा खात्याची जबाबदारी। राजीनामा न घेता खाते बदल करून अभय। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू। मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजित पवार तटकरेंसोबतही मुंडेंच्या बैठका। बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान। पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत। विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, कोर्टाची टिप्पणी। अलमट्टी धरणाची उंची न वाढण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचं मत। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी चौकशी होणार। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांसह 4 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खेवलकर सध्या येरवडा जेलमध्ये आज जामिनासाठी अर्ज करणार। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी वेगवान वाटचाल सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी आशियाई बँकेनं सहकार्य करण्याचं आवाहन। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत। 7 महिन्यात 2738 रुग्णांना 25,86,00,000 अर्थसहाय्य। जायकवाडी धरण 91% भरल्यानं 18 दरवाजे उघडले। 9000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन। राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। मुंबईत यंदा जुलैमध्ये पावसाची तूट। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज। अनिल अंबानींना ईडीनं समन्स बजावलं। 5 ऑगस्टला दिल्लीत चौकशी होणार। सूत्रांची माहिती। 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्या प्रकरणी नोटीस।